राज्यात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार जर आपण पाहिलं तर आज अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे जर आपण पाहिलं तर काढणीला आलेल्या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी सध्या एका गव्हाच्या शेतामध्ये आहे अमरावती जिल्ह्याच्या आणि आपण बघू शकतो गहू जो आहे तो काढणीला आलेला होता, परंतु पाऊस आल्याने जो आहे तो गहू जो आहे तो हा भिजलेला आहे। तुंब्यात पाणी शिरल्याने जी आहे ती गव्हाची पत खालावणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कांदा असेल, भाजीपाला असेल आणि संत्रा बागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। 3 ते 4 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातील अमरावती असेल, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। खरीप हंगामातलं पीक हातामधनं गेल्यानंतर रब्बी हंगामातल्या गहू पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती, परंतु येन काढणीच्या तोंडावर जे आहे ते गहू काढणीच्या वेळेला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मात्र शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। आधीच कर्जाचा डोंगर आणि त्यात अद्याप अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस आल्याने जे आहे ते शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।